नमस्कार. आज आपण एकदम झटपट आणि चटपटीत असा मटार पुलावची रेसिपी पाहणार आहोत. रेसिपी एकदम साधी सोपी आहे व झटपट तयार होते. चला तर रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी साधारण 2 कप बासमती तांदूळ घेतलेला आहे. आपल्याला हा तांदूळ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे व 15 ते 20 मिनिटं आपण यामध्ये पाणी ऍड करून हा भिजत घालणार आहोत. इथे तुम्ही तुमच्या आवडीचा कोणताही बासमती तांदूळ वापरू शकता. तसेच कोलम सुद्धा इथे तुम्ही वापरू शकता. 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊयात व यामध्ये पाणी ऍड करून आपल्याला अर्धा तास हे पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहेत. आता आपण यावर झाकण ठेवूयात व हे बाजूला ठेवून देऊयात व यानंतर आपण पुढची प्रोसेस करून घेऊयात. इथे मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 7 ते 8 लवंग, 7 ते 8 मिरी, थोडासा दालचिनीचा तुकडा, 5 ते 6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. पाव इंचाचा इथे मी आल्याचा तुकडा घेतलाय व 10 ते 15 पाकळ्या लसूण घेतलेला आहे. आपण हे व्यवस्थित बारीक करून घेऊयात. इथे आपण ताजा मसाला तयार करून घेतलेला आहे. आपण हे दरदरीत असं वाटून घेतलेलं आहे. या ताज्या मसाल्यामुळे याची चव अतिशय अप्रतिम लागते. तुम्ही सुद्धा अशा प्रकारे एकदा मसाला वाटून पुलाव तयार करून नक्की पहा. आता इथे मी एक कढई गरम करायला ठेवलेली आहे व यामध्ये साधारण 3 ते 4 चमचे तेल घेतलेलं आहे. तेल गरम झाले की आपण यामध्ये 1 टेबलस्पून जिरं ऍड करणार आहोत. जिरं छान तडतडलं की आपण 2 ते 3 तमालपत्र यामध्ये ऍड करणार आहोत. 1 मिनिटभर आपण हे परतून घेऊयात. आता इथे मी 10 ते 12 काजूच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. काजू आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे. इथे तुम्ही तेलाऐवजी तुपाचा सुद्धा वापर करू शकता. तुपामुळे पुलाव एकदम सुटसुटीत आणि मोकळा व्हायला मदत होते व चव सुद्धा अप्रतिम अशी लागते. आता आपण हा वाटून घेतलेला मसाला यामध्ये ऍड करूयात. 2 ते 3 मिनिटं लो टू मीडियम फ्लेमवर आपण हा तेलामध्ये छान परतून घेणार आहोत. ज्यावेळी आपल्याकडे अचानक पाहुणे येतात अशा वेळी झटपट होणारी अशी रेसिपी आहे. आता इथे मी भिजत घातलेला तांदूळ यामध्ये ऍड करत आहे. यातलं पाणी आपण बाजूला काढून घ्यायचे व तांदूळ इथे मी ऍड केलेला आहे. यासोबतच आपण यामध्ये 1 कप ताजे वाटाणे ऍड करणार आहोत. आता आपण हे हलक्या हाताने व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तांदूळ आपण भिजत घातला होता त्यामुळे फक्त मसाला व्यवस्थित लागेल इतपतच आपल्याला हे हलक्या हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून तांदूळ तुटणार नाही. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आता आपण यामध्ये चवीप्रमाणे मीठ ऍड करणार आहोत. इथे मी 2 कप बासमती तांदूळ घेतला होता. ज्या वाटीने आपण बासमती तांदूळ घेणार आहोत त्याच वाटीने आपल्याला पाणी ऍड करायचं आहे. 2 कप तांदळासाठी इथे मी 4 कप पाणी घेतलेलं आहे. अचूक प्रमाणात जर आपण केला तर हा पुलाव एकदम सुटसुटीत असा व्हायला मदत होते. आता पुन्हा एकदा आपण हे मिक्स करून घेऊयात व पाण्याला उकळी आली की आपण हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं व झाकण ठेवून लो फ्लेमवर आपल्याला 10 ते 12 मिनिटं हा पुलाव व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे. आता आपण यावर झाकून ठेवूयात व लो फ्लेमवर 10 ते 12 मिनिटं हा छानपैकी आपण शिजवून घेणार आहोत. चवीला हा राईस अतिशय अप्रतिम लागतो. संध्याकाळी जर हलकं खाण्याचं मूड असेल तर अशा वेळी तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा. चवीला अतिशय अप्रतिम अशी लागते. आपला मटार पुलाव एकदम रेडी आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता आपला पुलाव एकदम छान सुटसुटीत असा मस्त झालेला आहे. आता आपण गॅसची फ्लेम बंद करूयात. यावर 1 ते 2 चमचे आपण तूप ऍड करणार आहोत व तूप ऍड केल्यानंतर आपल्याला झाकण ठेवून 10 मिनिटं हा पुलाव असाच बाजूला ठेवून द्यायचा आहे, ज्यामुळे याला तुपाचा खूप छान असा फ्लेवर येतो. इथे मी 2 चमचे तूप ऍड करत आहे व झाकण ठेवून आपण 10 मिनिटं हा पुलाव बाजूला ठेवून देणार आहोत व यानंतर हा सर्व्ह करण्यासाठी एकदम रेडी आहे.
जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सातारकर माधुरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशा पद्धतीच्या नवनवीन व चटपटीत रेसिपी आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील। यासोबतच भाताच्या अजून भरपूर रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत, त्या सुद्धा तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन चेक करू शकता।